वॉर म्युझियम, हां बरोबर ऐकलंत तुम्ही. वॉर रिलेटेड म्युझियम बघणार आहोत आणि इंडिपेंडंट पॅलेस बघणार आहोत या ब्लॉगमध्ये, आणि त्याचसोबत काही क्रिएटिव्ह वस्तू. हाय, दिस इज स्नेहा वैद्य, वेलकम टू माय चॅनल. आपण इथे इंटरेस्टिंग गोष्टी बघतो, एक्सप्लोअर करतो, मज्जा करतो. आता आम्ही ब्रेकफास्ट करायला आलो आहे. बरीच व्हरायटी होती ब्रेकफास्टमध्ये. सुशी आणि डिफरंट रोल्स. तसेच विविध सॅलड्स. आणि हा सिटिंग एरिया आहे. आज 3rd डे म्हणजे इकडचा लास्ट डे आहे आणि आमचं बॅगेज आम्ही लगेज रूममध्ये ठेवलं आहे हॉटेलच्या. चेकआउट आहे आज. तिथपर्यंत हाफ डे इकडची सिटी टूर करूया. आता आपण आलो इंडिपेंडंट पॅलेसला. गाईडनी प्रत्येक रूमची, प्रत्येक हॉलची इत्थंभूत माहिती दिली आम्हाला. मीटिंग्स वगैरे कुठे होतात अँड ऑल सगळं. हे सगळ्यात एक्सपेन्सिव्ह कार्पेट आहे. प्रत्येक हॉलमध्ये एक तरी पेंटिंग किंवा आर्ट क्राफ्टशी रिलेटेड काहीतरी आर्टिफॅक्ट्स होतेच. एक 1.5 तासामध्ये बघून होतो हा पूर्ण पॅलेस. हे मूवी थिएटर आहे यांचं. हे कंट्रीजचे मॅप्स अखंड एका पेपरवर नाही आहे, छोटे छोटे पेपर जॉईंट करून मग हे प्रिंट केलेत. आधीची मशिनरीज. टाईपरायटर्स. आणि हे किचन आहे. छोट्या प्रमाणात असं काही नाहीच आहे इकडे, सगळं मोठंच आहे. एका पातेल्यांची साईज बघा. ही चिमणी आहे. हे डो बनवायचं मशीन आहे. चहाचं मशीन. आता आपण आलोय वॉर रिमांड्स म्युझियम मध्ये. रणगाडे, हेलिकॉप्टर्स, एअरप्लेन सर्व आहेत. थ्री फ्लोअर्स आहेत या म्युझियमला. 1-1.5 तासात कम्प्लिटली बघून होतं हे. वॉरमध्ये वापरले जाणारे गोळ्या, बारूद आणि हत्यारं इथे ठेवलेली आहेत. हा जुना कॅमेरा, टेलिस्कोप्स आहेत. युनिफॉर्म आहे इकडे सोल्जर्सचा. ही प्लेस आहे जिथे यांना बंदी बनवलं जायचं. खूप अत्याचार केले त्यांच्यावरती. यात आतमध्ये ठेवलं जायचं. इथे सोळीवर दिलं जायचं. सर्व हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन गाईडकडून दिली जाते इथे.
फायटर जेट्स वगैरे आहेत. काही प्रकारचे मसाले जे इथे आहेत त्यांचे सॅम्पल इथे ठेवलेत. जुन्या काळची वापरली जाणारी भांडी. यासोबत ग्राउंड फ्लोअरवर काही आर्टिस्टिक थिंग्स आहेत. मार्बल टाईल्सवर छान प्रिंट्स केलेत. हे पोस्टर्स आहेत, यावर हाताने पेंटिंग केलेत. या प्लेट्स आहेत, यावर सुंदर प्रिंटिंग आहे. ही वॉटर कलर पेंटिंग केले. इथे कार्डबोर्ड पेपर पासून मॉडेल्स बनवलेत. हे त्यांच्या कॅपच्या शेपचं विंडचॅम आहे. व्हिएतनामी गर्ल्स. हे चॉपिंग बोर्ड्स आहेत. किती कलरफुल आणि क्रिएटिव्ह केले आहेत डेली यूज मधल्या गोष्टी सुद्धा. हे सर्व हँड पेंटिंग आहे. हे बुकमार्क्स आहेत. यांचं फूड, कल्चर, प्लेसेस सर्व दिसतं यांच्या पेंटिंग्समध्ये. व्हिएतनामची स्ट्रीट ट्रेन. सिंपल कार्डबोर्डवरती पेंटिंगचा पेपर स्टिक केलाय. व्हिएतनामची फेमस डिश फॉ. आता आलो इथे छोटंसं शॉपिंग सेंटर टाईप आहे.
जिथे बऱ्याच आर्टिस्टिक गोष्टी आहेत. वायरपासून बनवलेल्या रिक्षा, स्कूटर्स, सायकल्स. किती क्यूट छोटूसे हेल्मेट्स आहेत. म्युझिकल तबकड्या म्हणतात ह्यांना आय थिंक. होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. पुढचे व्हिडिओज बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. एन्जॉय युअर लाईफ.